जे लोक सतत दुखावले जातात ते खरं तर एनर्जी अट्रॅक्ट करत असतात. कधी नोटीस केलंय का तुम्ही? काही काही लोक जिथे जातात तिथे त्यांना रिस्पेक्ट मिळतं किंवा हार्टब्रेक होतं आणि ते मग म्हणतात की माझं नशीबच खराब आहे. पण कदाचित ती त्यांची डेस्टिनी नाही आहे, तर ती त्यांची एनर्जी आहे. पण खरी गोष्ट आता सुरू होते, जेव्हा एखादा माणूस आतून इमोशनली हर्ट असतो, तेव्हा त्याची एनर्जी फ्रिक्वेन्सी बदलते, डाऊन होते ते. आणि तो अननोइंगली अशा लोकांना अट्रॅक्ट करतो, जे त्याचे म्हणजे वुंड्स असतात, जखमा असतात ते ॲक्टिव्ह करतात. कारण ह्युमन माइंड हा फॅमिलियर पेनला सेफ समजतो. कधी-कधी टॉक्सिक रिलेशनशिप सुद्धा सबकॉन्शियस माइंडला कम्फर्ट वाटत असते. कारण ती एनर्जी त्याची आधीपासूनची ओळखीची असते ना. आणि तुम्हाला वाटतं की हे योगायोग आहे, पण अजिबात नाही. जे लोकं सतत अप्रूव्हल शोधत असतात, ते मॅनिप्युलेटिव्ह लोकांना अट्रॅक्ट करत असतात. म्हणजे आपल्यावर अन्याय करणाऱ्या लोकांना अट्रॅक्ट करत असतात. जे लोकं स्वतःला वर्दी समजत नाही, ते डिसरिस्पेक्ट टॉलरेट करतात. म्हणजे अट्रॅक्ट करतात आणखी. आणि हळू त्यांना वाटायला लागतं, की सफरिंग हेच प्रेम आहे. आणि इथेच लोकं सगळ्यात मोठी चूक करतात. ते दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करतात, पण स्वतःची फ्रिक्वेन्सी बदलत नाही. आणि हीलिंग म्हणजे फक्त मेडिटेशन नाही, तर हीलिंग म्हणजे आपल्या बाउंडरीज. हीलिंग म्हणजे स्वतःला फायनली चूज करणं. कारण ज्या दिवशी तुम्ही स्वतःची व्हॅल्यू ओळखता, स्वतःच्या बाउंडरीज बदलवता, ठरवता, त्या दिवशी तुमची एनर्जी बदलायला लागते. आणि जे लोक तुमची एनर्जी कन्झ्युम करत होते, ते स्वतःहून तुमच्यापासून दूर जायला लागतात. तर ही कमाल आहे रेकीची, रेकी हीलिंगची. रेकी हीलिंग म्हणजे काय आहे? एक पॉझिटिव्ह आणि हाय एनर्जी फ्रिक्वेन्सी आहे, जी तुमच्या लाईफमधून सगळी निगेटिव्हिटी काढून घेते. खरंच स्वतःहून लोकं दूर जायला लागतात आणि तुमच्यासोबत चांगले लोकं, तुमच्यासारखे लोकं जुडायला लागतात. अजून जर तुम्हाला याच्याबद्दलच्या काही डीप गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, तर नक्कीच फॉलो करा आणि रेकी शिका. रेकी शिका, प्रगती करा.